वळूयात पुढच्या बातमीकडे। डोंबिवलीमधील कंपन्या अंबरनाथमध्ये हलवणार, रासायनिक कंपन्या अंबरनाथला हलवणार। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। कंपन्या अगोदर आल्या मग वसाहती आल्या असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। रासायनिक कंपन्या अंबरनाथला हलवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर कंपन्या अगोदर आल्यात मग वसाहती आल्या असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया आपण पाहतोय। डोंबिवलीतल्या कंपन्या अंबरनाथमध्ये हलवणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा देखील त्यांनी केली आहे। डोंबिवलीतल्या स्फोटानंतर मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाची घोषणा आपण पाहतोय। डोंबिवलीमधल्या भीषण स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही महत्त्वाची घोषणा समोर आली आहे। रासायनिक कंपन्या अंबरनाथला हलवणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय। डोंबिवलीतल्या या MIDC मधील स्फोटानं सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट झालेला आहे। आपण पाहतोय मेट्रोपॉलिटन या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची बातमी समोर येते। KGN केमिकल, अमुदान, मेहता पेंट, सप्तवर्ण यामध्ये आग लागली आहे। या स्फोटामध्ये 7 कामगारांचा मृत्यू झाल्याची महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। आपण पाहतोय डोंबिवली MIDC मधल्या या दुर्घटनेत आता 7 कामगारांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे। अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सध्या सुरू आहेत। मृतांचा आकडा आता वाढलेला आहे। 7 कामगारांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। काय झालंय, MIDC अगोदर झाली, कंपन्या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, परंतु हजार्डस केमिकल ज्या इंडस्ट्री आहेत, अति घातक जी काही रसायनं किंवा ज्या माध्यमातून अशा प्रकारचे ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता